थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी पिष्टमय पदार्थ खायलाच हवेत आणि खरंच खूप चांगले असतात. तर मग आपण आता हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तर बनवतोच. पण मी आज इथे बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू. तर अगदी सोपी रेसिपी आहे, 10 मिनिटात होणारी आहे. जास्त काही सामानाची गरज नाही. जे घरामध्ये साहित्य आहे त्यामध्ये आपले हे लाडू तयार होतात. तर सर्वात अगोदर मी इथे 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून मंद आचेवरती अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढलेली आवडत असेल तर काढा. नसेल आवडत तर असेच वाटले तरी चालतात. त्यानंतर इथे मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण हे सर्व शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. मिक्सरला शेंगदाणे वाटताना मिक्सर जो आहे तो सतत चालू न ठेवता मध्यंतरी चालू बंद करून आपल्या इथे जाडसर अशी ते भरड करून घ्यायची आहे. अगदी बारीक करायची नाही. अशा पद्धतीने आपल्याला इथे छान शेंगदाण्याची भरड करून घ्यायची आहे. ओबडधोबड वाटायचं आहे. आता पुन्हा एकदा गॅसवरती कढई ठेवायची आहे. त्यामध्ये अर्धा कप तूप घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे गूळ आणि मी इथे 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गुळाचं जो प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. तर त्या तुपामध्ये आपल्याला हा गूळ घालायचा आहे आणि आपल्या इथे पाक तयार न करता आपल्याला इथे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ वितळून झाला की आपल्या इथे गॅस बंद करून या शेंगदाण्याच्या कुटामध्ये हा गूळ जो आहे तो आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चमच्याभर वेलची पूड घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे जायफळसुद्धा किसून घातलेलं आहे. जायफळ किसून घेतल्याने काय होईल, या लाडूची चव जी आहे ना ती आणखी जास्त वाढेल. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे नाही घातलं तरी चालेल. जायफळ घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करायचं आणि आता इथे कोमट आहे तोपर्यंत आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत, लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आणि लाडू बनवताना लाडूचं प्रमाण जे आहे ते शक्यतो एकच ठेवायचं, जेणेकरून आपले जे लाडू आहेत ना ते एकाच मापाचे होतील आणि एकसारखे होतील. आणि अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारे हे पौष्टिक असे लाडू आहेत. तुम्हीसुद्धा नक्की बनवा. आणि हे जे लाडू आहेत ना, हे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची जी कमतरता असते ती रक्ताची कमतरता भरून निघते. म्हणून हा रोज एक लाडू नक्की खा. फक्त हिवाळ्यात खा तरी चालेल. आणि तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.